हा, सुरुवात करा सर. 18 मार्च 2011. आपलं नाव, चंद्रकांत देवराम भोर. गावाचं नाव सर? मुक्काम पोस्ट गुंगावाडी, तालुका खेड, जिल्हा पुणे. गावाची लोकसंख्या सर? गावची लोकसंख्या 2400, 2400. गावामध्ये अंगणवाडी आहे का? हो, आहे ना. किती अंगणवाडी आहेत? 3 अंगणवाड्या. साधारण किती मुलं येतात अंगणवाडीत? अंगणवाडीमध्ये साधारण प्रत्येकी अंगणवाडीमध्ये काही अंगणवाडीमध्ये 20-30 म्हणजे टोटल 70 मुलं आहेत. प्राथमिक शाळा किती आहेत? 3. साधारण किती मुलं येतात? साधारण 207. शाळेत त्या शिक्षक किती आहेत? 15 टोटल. माध्यमिक शाळा आहेत का? नाहीये. साधारण 7वी नंतर तुमच्या गावातली मुलं शिक्षण सोडतात का? शिक्षण सोडत नाहीत, परंतु पुढे जातात. अपंग व्यक्तींसाठी शाळा आहे का? अपंग व्यक्तींसाठी शाळा आहे का? नाही. गावाच्या जवळपास कुठे कॉलेज आहे का? नाहीये. प्राथमिक आरोग्य केंद्र आहे का? हो, आपल्याकडे उपकेंद्र आहे आपल्या गावामध्ये. आशाताई आहेत का? हो, आहे ना. बालमृत्यू व डिलिव्हरी दरम्यान मृत्यूचे काय प्रमाण आहे? माता मृत्यू अल्पप्रमाण एकदम. सर्वसाधारण आजार कोणते? सर्वसाधारण आजार तर म्हटलं तर सर्दी वगैरे, सर्दी खोकला, ताप. गावामध्ये किती अपंग व्यक्ती आहेत? व्यक्ती टोटल 16 व्यक्ती आहे टोटल. जास्त अपंगत्व कोणतं आहे? अपंगत्व जास्त करून लुळेपणा. लहान मुलांचं हॉस्पिटल आहे का? नाहीये. ॲम्ब्युलन्स आहे का? नाहीये. HIV चं प्रमाण काय आहे? HIV चं प्रमाण आमच्या गावामध्ये 3च आहेत टोटल. मुंडवाडी घोसवाडी. आता किती टक्के लोक शेती करतात? टोटल 90%. आणि किती टक्के लोक शेतीशी निगडीत आहेत? 100% शेतीशी निगडीत. कोणती धान्य पिकवतात गावात? भात पिकतो, गहू, ज्वारी, हरभरा, कांदा, बटाटा, ऊस. साधारणतः प्रत्येक कुटुंबी किती एकरी शेती असेल? साधारणतः 4% सरासरी. 4 एकर सरासरी. शेतकऱ्यांचं पर एकर वार्षिक उत्पन्न किती असेल? 10,000. शेतावर काम करणाऱ्या व्यक्तीला किती रोजगार मिळतो? 70 रुपये. कोणत्या माध्यमातून शेतीला पाणी मिळतं? धरण आहे, विहीर, बोरवेल. शेतकऱ्याने कधी आत्महत्या केली आहे का तुमच्या गावात? नाही केलेली. गावात दारिद्र्य रेषेखाली किती लोक राहतात? 111. गावात नरेगा आहे का? गावात नरेगा आहे का? नाहीये. नाहीये. नरेगा हा, म्हणजे सरकारकडून एक रोजगार हमीची योजना असते. नाही आहे. गावामधून शहरात किंवा दुसऱ्या गावात लोक कामासाठी जातात का? हो, जातात. तात्पुरता जातात की कायमस्वरूपी जातात? सध्या तर तात्पुरते जातात. काही अगोदर गेले ते कायमस्वरूपी गेलेले. पिण्याचं पाणी उपलब्ध होतं का? वॉटर स्कीम, विहीर. पाणी लांबून आणावं लागतं का? हो, आणावं लागतं लांबून. किती वेळ लागतो? 15 मिनिटं चालत. नैसर्गिकरित्या पाणी मिळतं का गावाला? हो, मिळतं ना. कशा प्रकारे? तलाव, नदी? डोंगरावर जे पाणी पडतं ते आम्ही शेततळे केले. शेततळ्यामध्ये पाणी साठवलं जातं. खाली धरणाचं पाणी मिळतं. स्वच्छ पाणी मिळतं का प्यायला? हो, स्वच्छ पाणी मिळतं. किती घरांमध्ये संडास आहेत? 80% घरांमध्ये. आणि किती टक्के लोक त्याचा वापर करतात? हो, जेवढ्या घरांमध्ये सगळे वापर करतात टोटल. महिलांना पुरुषाबरोबरची वागणूक मिळते का? हो, मिळते. स्त्री पुरुष समान वेतन मिळतं का? हो, मिळतंय. अनुसूचित जाती जमातीमधील लोकांना समान वागणूक मिळते का? हो, मिळते. 18 ते 30 वयातील तरुणांच्या काय समस्या आहेत?
18 ते 30 वर्ष वयाच्या तरुणांच्या समस्या. हम्म, एकतर शिक्षणाचं प्रमाण खूप कमी आहे हम्म, की 10वी नंतर शक्यतो मुलींना कमी प्रमाणात शिकवलं जातं हम्म, आणि कारण त्याचं असं आहे की कॉलेज लांब पडतं. अनेक बरेचसे आई वडील रिस्क मुलीच्या बाबतीत घेत नाहीत. त्यांना ग्रॅज्युएशनचं प्रमाण खूप कमी आहे मुलींचं. बरं. किती लग्न हा बोला सर. आणि लग्न जर म्हणाल तर मुलींच्या मनावर लग्नाचं 90% नसतंच. 90% तुम्ही ठरवतात. किती टक्के लोक दारूच्या व्यसनाधीन आहेत? हॅलो हॅलो हॅलो